ऐकलत, हे आहेत राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे या पूरग्रस्त गावात महाजनांनी दौरा केला. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महाजनांचा ताफा अडवून धरला आणि आमची जनावर वाहून गेली आहेत, आम्हाला तत्काळ मदत द्या अशी आक्रमक मागणी केली. मात्र महाजनांनी यावेळी थेट शेतकऱ्यांना सुनावलं. मी काय लगेच पैसे मोजून देणार आहे का, असा उलटा सवालच महाजनांनी केलाय. परांड्यात थेट मदतीचं किट घेऊन गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजी सावंत यांनाही संसार उद्ध्वस्त झालेल्या महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालून कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीच त्यांनी केली. मात्र त्याला उत्तर म्हणून आता 2 वेळेचं जेवण, कपडे देणं महत्वाचं आहे असं म्हणत आमदार सावंतांनी मागणी धुडकावून लावली. ऐकून घे, पाया पडतो तुझा विषय, ऐकून घे माझा. हे जे तू जे बोलते ते पुढचं बोलते. आता लोकांची गरज काय आहे? आता त्याला 2 वेळचं जेवण, त्याला कपडे बिपडे देणं, ते आपण करू. तुझी काय गोष्ट आहे मला सांग ना, मी ते करतील. जालना, बीड जिल्ह्याचा दौरा करून धोंडराई आणि हिरापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे त्यांनी तर दौऱ्यादरम्यान एका गावात बाजावर बसून थेट पीडित गावकऱ्यांसमोरच जेवण केलं. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला आपापल्या जिल्ह्यात जाण्याचे आदेश दिलेत. पण अशा या दौऱ्यातून नेमकं काय निष्पन्न होतं हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे विरोधकांनीही या दौऱ्यांवर टीका केली आहे. ज्या शेतमजुराचं आज श्रमाचं नुकसान झालेलं आहे, त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याला तातडीची 25,000 रुपये मदत ही कशी देता येईल यासाठी शासनादेश काढा, धोरण घ्या. हे करणं आज जास्त महत्वाचं आहे. नौटंकी करण्यापेक्षा अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारने, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत. कृषी मंत्र्यांना अडवलाय, या ग्रामविकास मंत्री का पर्यावरण मंत्र्यांना अडवलाय. ठिकठिकाणी लोकांना अडवणार नाही तर मंत्र्यांना उद्या या उद्ध्वस्त शेतकऱ्यांनी अजून काही केलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. इतका संताप मराठवाड्यामध्ये यांच्याविषयी आहे. मंत्री आणि आमदारांच्या या पूरग्रस्त भागातील दौऱ्यादरम्यानच्या असंवेदनशील कृतीमुळे हे लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर त्यांच्या दुःखावर फुंकर घालायला गेले होते की त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला गेले होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम, धाराशिव. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.